पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसाने डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाहतुकीला मोठा फटका बसला आहे। डहाणू, बोर्डी, जाई तर गुजरातच्या उंबरगाव या गावांना जोडणारा महत्त्वाचा राज्यमार्ग नरपड जवळ 2 ठिकाणी तब्बल 60 मीटर पर्यंत वाहून गेला आहे। त्यामुळे बोर्डी, घोलवड, चिखलासह अनेक गावांचा तालुक्यांशी संपर्क तुटला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले असून उद्यापर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे। हा जो रस्ता आहे हा महाराष्ट्र राज्यातील आपला प्रमुख राज्य मार्ग क्रमांक 4 आहे। गुजरात वरून उंबरगाव हे जे आपलं औद्योगिक शहर आहे त्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। हा इथून रस्ता सुरू होऊन पालघर तालुक्यात जवळजवळ 92 किलोमीटर इतकी या रस्त्याची लांबी आहे। त्यातला आपला हा आता 1500 वर ठिकाणी रस्त्याचा भाग वाहून गेलेला आहे। दोन्ही ठिकाणी जवळ 60 मीटर इतका वाहून गेलेला आहे। जी पाईपची मोरी होती पूर्वीची, त्या अतिवृष्टीच्या पाण्यामुळे ती पाईपची मोरी अपुरी राहिल्यामुळे बाजूचा मातीभरा वाहून गेलेला आहे। पर्यायी व्यवस्था काही करण्यात आली? पर्यायी व्यवस्था म्हणजे आता याला नजीकचा पर्यायी मार्ग तसा इथे अजिबात उपलब्ध नाही। जो दुसरा मार्ग आहे तो आपला कोसबाड, कंक्राटी, डहाणू रोड असा आहे। तथापि आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने या ठिकाणी पाईप टाकून भराव करून आमचं टार्गेट आहे की आज रात्री किंवा मॅक्सिमम उद्या सकाळपर्यंत हा रस्ता आपण वाहतुकीला खुला करतोय। त्या दृष्टीने सगळी मशिनरी, मटेरियल, मॅनपॉवर आम्ही लावलेली आहे आणि तातडीने त्याबद्दल आम्ही कारवाई करत आहोत। साधारण किती गावांचा संपर्क इथून बेसिकली जसं मी मगाशी म्हणालो आपल्याला की नरपड पासून उंबरगाव इंडस्ट्रीमध्ये जाणारे लोक, गुजरात राज्यातील उंबरगाव इथे जाणारे लोक, बोर्डी, नरपड, चिखले आणि ह्या गावाचा संपर्क डहाणूच्या मुख्य हेडक्वार्टरशी सध्या तुटलेला आहे आणि त्यानुसार रिस्टोरेशनचे काम तातडीने हाती घेण्यात आलेले आहे। आमच्या माननीय मंत्री महोदयांकडनं पण आम्हाला याबाबत सक्त सूचना की तातडीने रिस्टोरेशन व्हायला पाहिजे, त्यानुसार यंत्रणा कामाला लागलेली आहे।